माँसाहेब या आमच्या नेहमी आदरस्थानी आहेत। त्यामुळे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कलर फेकणाऱ्यांचा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। शिवसेना प्रमुखांनी केलेल्या आदेशामुळे आम्ही सौम्य आंदोलन केलं आहे, परंतु असे जर काही भ्याड कृत्य केली तर शिवसेना काय आहे हे आम्ही संपूर्ण जगाला दाखवून देऊ। यावेळी गृहमंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांनी दिली आहे। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा अरे शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, अरे शिवसेना जिंदाबाद, 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 शिवसेना जिंदाबाद। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे जय भवानी, जय शिवाजी, अरे जय भवानी, जय शिवाजी, अमर रहे, अमर रहे बाळासाहेब, अमर रहे। हिंदू राष्ट्रवादी शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा जिंदाबाद, जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे ही ताकद कुणाची? शिवसेनेची। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। इकडे जरा मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस एका विकृताने या महाराष्ट्रातल्या केलेलं आहे। या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात व या महाराष्ट्रात सर्वात प्रथम असा निषेध आम्ही या सातारा जिल्ह्याच्या वतीने करत आहोत। या इथं निषेध करण्याचं कारण एवढंच, या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री इथले आहेत, इथले पालकमंत्री आहेत। महाराष्ट्र किती शाबूत आहे, महाराष्ट्र किती जागृत आहे या विटंबनावरून दिसतंय। शिवसेना असल्या भ्याड कृत्याला दाद देत नाही। आदरणीय उद्धव साहेबांनी आमच्या सांगितलेलं आहे, शांतता राखा, जनतेला त्रास होणार असं काही वागू नका। पण तरी सुद्धा आमचं एक महत्त्वाचं मत म्हणून एक मत नोंदवण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रथम आम्ही हा निषेध व्यक्त केला आहे। थोड्याच वेळात हा ज्यांनी हे कृत्य केलं हे कळलंच, अन्यथा शिवसेना ज्या पद्धतीने महाराष्ट्रात उतरल ते कधीही ह्याच्या आधी उत्तर मिळालं नाही, ते सरकारला त्या पद्धतीचं उत्तर मिळेल। इथलं निष्क्रिय सरकार किती आहे, या जिल्ह्यातले मंत्री आता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडून ह्या विषयावर कोणती भूमिका येते ह्याची आम्ही वाट पाहतोय। आज एकंदरीत जे काय आमच्या पक्षाच्या आराध्य दैवत आहेत, माँसाहेब आहेत संपूर्ण राज्याच्या, त्यांच्यावर जे काय समाजकंटकांनी कृत्य केलंय त्या कृत्याच्या निषेधार्थ निव्वळ आमच्या पक्षप्रमुखांचा एक संदेश होता की एवढ्या ताकदीनं काही उतरू नका रस्त्यावर, म्हणून आम्ही आमचं मत एवढ्या सौम्य पद्धतीनं व्यक्त केलेलं आहे। नाहीतर हेच मत काय पद्धतीत असतं या राज्याच्या गृहमंत्र्याला लक्षात आलं असतं, हे राज्य कुणाच्या हातात आहे आणि कशा पद्धतीनं सुरू हे लक्षात येईल तुमच्या आता बघितल्यानंतर। अशा कुठल्याही कृत्याला शिवसेनेचा एकही शिवसैनिक घाबरून जाणार नाही, याचं उत्तर नेहमी मिळतच आलंय आणि इथून पुढेही मिळत राहील। आज तुमच्या माध्यमातून मी गृहमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितोय, हा जो कोणी समाजकंटक होता, कुठल्याही वृत्तीचा असू द्या, कुठल्याही कार्याचा असू द्या, कुठल्याही पद्धतीचा असू द्या, त्या सगळ्यांना मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितोय, असे कितीही बॅड हल्ले केले तरी ही शिवसेना तुम्हाला पुरून उरेल आणि आज अखेरपर्यंत उरत आले लक्षात आलेलं आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, संजय राऊत असतील, आमचे जे कोणी नेते असतील, आज संपूर्ण देशावर भारी पडून राहिलेत हे लक्षात येते आणि ह्याचा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट करण्यासाठी असे कृत्य घडवून आणले जातात। पण याला आम्ही कुठेही घाबरून जाणार नाही, जनतेला नुकसान होईल असं काही वागू नका असं पक्षप्रमुखांचा आदेश होता। त्या निमित्तानं फक्त एवढं सौम्य आमच्याकडे ऍक्शन झालेली आहे। अन्यथा या साताऱ्यामध्ये सर्वात पहिला निषेध आहे आमचा, या साताऱ्यामध्ये फार वेगळं चित्र दिसलं असतं। मी आपल्या माध्यमातून फक्त एवढंच सांगू इच्छितो, जे कोणी हे समाजकंटक आहे त्याला तातडीनं अटक करा आणि आमच्या ताब्यात द्या, त्याला दाखवतो काय शिवसैनिकाच्या अवलंब स्थिती। अरे शिवसेना। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।